हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स करीची रेसिपी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण आधी मसाला वाटून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी खोबऱ्याचे सुक्क ते आपण छान किसून भाजून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे स्लाइस करून आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत, गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत। आणि 2 मोठे चमच तीळ तेही आपण भाजून घेणार आहोत। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पाणी टाकून हे मिश्रण छान असं बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं। एक कढई ठेवू, त्याच्यामध्ये 2 ते 3 मोठे चमच तेल टाकूया। जो आपण वाटलेला मसाला आहे तो त्यात टाकून घेऊ। छान असा परतायचा आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतत राहायचा आहे आपल्याला। परतल्यानंतर त्यात आपण काही मसाले टाकूया, जसं की चवीनुसार मीठ, लाल तिखट इथे मी थोडंसं जास्त वापरत आहे, 2 ते 3 चम्मच, आणि अर्धा टीस्पून हळदी पावडर। बस इतकेच आपण मसाले वापरणार आहोत। हे मसाले छान असे मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। 5 मिनिटात आपलं छान असं तेल सुटेल मसाल्याला। बघू शकता तेल छान सुटलेलं आहे आपलं। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकूया। कोथिंबीरही छान त्यात मिक्स करून घेऊ। स्वच्छ असं साफ केलेलं आणि धुवून घेतलेले मी ते कोळंबी टाकत आहे। कोळंबी जवळजवळ मी अर्धा किलो घेतलेला आहे। ते छान असं मसाल्यामध्ये आपण परतून घेऊया। पूर्ण मसाल्याची कोटिंग आपल्या कोळंबीला लागेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मी गरम पाण्याचा वापर करत आहे। जवळजवळ 2 ग्लास मी गरम पाणी इथे वापरलेलं आहे आणि आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपण गरम पाणी कमी किंवा जास्त करू शकतो। मी थोडंसं जास्तच गरम पाणी टाकलेलं आहे, कारण आपण त्याला 10 ते 15 मिनिटं उकळण्यासाठी ठेवणार आहोत, त्याच्यामुळे ते नंतर आटलं जाणार। त्याला आता झाकण ठेवून आपण 10-15 मिनिटांसाठी उकळायला ठेवूया। 10-15 मिनिटांत चेक करू, छान असं उकळलं गेलेलं आहे। बघू शकता छान तरी आलेले आहे। तरीही अजून मी 5 मिनिटं उकळवणार आहे। आणि उकळल्यानंतर बघा किती छान आणि टेस्टी असं आपलं प्रॉन्स करी तयार झाले, खाण्यासाठी अगदी रेडी झालेले आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।